कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। लोटे एमआयडीसीत होतोय पर्यावरणाचा ऱ्हास। एमआयडीसी परिसरात राखेचे ढीग। मनसे कार्यकर्ते आक्रमक, कारवाईची मागणी। दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद केल्याने शौचालयात बसून कोकणी माणसाचा प्रवास। आमदार भास्कर जाधव सभागृहात संतापले। पेणमधील गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पवित्र्यात। सतत खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। रत्नागिरी शहरातील उद्यमनगर पटवर्धनवाडी रस्त्यावरती खड्डेच खड्डे। पटवर्धनवाडी रस्त्याला आले तलावाचे स्वरूप। ग्रामस्थ पालकमंत्र्यांच्या समोर संतप्त भावना व्यक्त करणार। आणि श्रीवर्धन तालुक्यात अवैध खनिज खोदकाम, मायनिंग बंद करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी। संपूर्ण निसर्गाची होत आहे अतोनात हानी। स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून मायनिंग होत असल्याचा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे आरोप। आता पाहूया सविस्तर वृत्त। मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद केल्याने कोकणवासियांची तसेच मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांचे अनेक हाल होत आहेत। या विषयावरून आमदार भास्कर जाधव हे सभागृहामध्ये चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वेला कोकणातील जनतेने आपल्या जमिनी दिल्या। मुंबई आणि मंगळूर बंदरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग रेल्वेला मिळाला, परंतु 30 वर्षे झाली तरी कोकणातील चाकरमान्यांना प्रवास करताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। कोकणातील चाकरमानी दरवर्षी न चुकता गणपती, होळी, लग्न समारंभ वगैरे अशा सणांना न चुकता गावी जात असतो। पूर्वी गावी जाण्यासाठी लालपरी म्हणजेच एसटी हेच एकमेव माध्यम होते, साधन होते, परंतु कोकण रेल्वे सुरू झाली आणि चाकरमान्यांच्या लांब पल्ल्याचा प्रवास वाचला, पैसे वाचले आणि वेळही वाचला। कोकणासाठी कोकण रेल्वे फायद्याची ठरेल असं वाटत असतानाच चाकरमान्यांचे होणारे हाल काही संपलेले नाहीत। सणावाराला गावी जाण्यासाठी 2-2, 3-3 महिने आधी तिकीट काढून सुद्धा ते कन्फर्म होत नाही। तिकीट या ठिकाणी बुकिंग जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये बुकिंग संपून जातं। त्यामुळं कधी उभ्याने तर कधी 2 डब्यांच्या मध्ये शौचालयाच्या बाजूला दाटीवाटीने बसून त्यांना प्रवास करावा लागतो। अशा प्रकारचं रोजचं विदारक दृश्य पाहून कोकण रेल्वे नेमकी कुणासाठी आहे असा प्रश्न आम्हाला पडतो। असे असताना कोकणातील सर्वसामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या परवडणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी जी सुरू होती ती देखील बंद करण्यात आली। मुंबई शहर आणि उपनगरातील कोकणवासियांचा मुंबई रत्नागिरीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी दादर रत्नागिरी पॅसेंजर सेवा चालवण्यात येत होती, मात्र ती गाडी आता बंद आहे। नंतर ही गाडी मार्गाची क्षमता नसल्याचे आणि वक्तशीरपणाचे कारण देत सप्टेंबर 2021 पासून दादर ऐवजी दिव्यावरून सोडण्यात येत होती, परंतु अध्यक्ष महोदय ती गाडी सुद्धा आता बंद करण्यात आली आहे। आणि म्हणून आश्चर्याची गोष्ट म्हणजे मार्गाची क्षमता आणि वक्तशीरपणाचं कारण देत गाडी तीही बंद करण्यात आली। वेळेत मध्य रेल्वे दादर गोरखपूर आणि दादर बलिया उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या गाड्या सुरू राहण्याकरता म्हणून या 2 महत्त्वाच्या कोकणवासियांना प्रवास करण्यासाठी सोयीच्या असलेल्या गाड्या बंद करण्यात आल्या। आणि म्हणून मध्य रेल्वेने कोकणातील जनता आणि पक्ष प्रवाशांची अक्षरशः चेष्टा केली आहे। त्यांच्या जीव घेण्यात त्यांचा असा त्यांना त्रास होतोय। कोकण रेल्वेला सर्वाधिक जमीन महाराष्ट्राने दिली, परंतु कोकण रेल्वेचा फायदा कोकणाला किंबहुना महाराष्ट्राला कमी आणि दक्षिणेकडील राज्यांनाच अधिक होत आहे। दादर रत्नागिरी पॅसेंजर सह केवळ कोकणासाठी नवीन गाड्या सुरू करून हा कोकणातल्या चाकरमान्यांचा जो गेले कित्येक वर्षांचा हा जो त्रास होतोय तो त्रास येणारा गणपती सण देखील लवकरच आलेला आहे आणि म्हणून त्याच्याकरताही सुरू कराव्या आणि सातत्याने या गाड्या सुरू कराव्या। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे एमआयडीसी मधील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण करत आहे। एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या भूखंडावरती मोठ्या प्रमाणावरती टाकण्यात आलेली राख मुसळधार पावसामुळे ओढे, नाले आणि नद्यामार्गे पसरत असून परिणामी परिसरातील नळ पाणी योजनेच्या विहिरीत दूषित होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे।
या समस्येचा परिणाम फक्त स्थानिक पर्यावरणावरतीच नाही तर जनतेच्या आरोग्यावरती देखील होत आहे। नदीच्या पाण्याचा रंग बदलत असून विहिरींच्या पाण्यात दुर्गंधी व गढूळपणा वाढला आहे। अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्या पर्यायाचा शोध घ्यावा लागत आहे। या मुद्द्याकडे लक्ष वेधत आमदार शेखर निकम यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभेत आवाज उठवला। त्यांनी लोटे MIDC मधील प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली। मात्र त्यानंतर देखील प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून आली नाहीये। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली असून तातडीने तपासणी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे। मध्ये वारंवार पाऊस चालू झाला किंवा पाऊस जरी नसेल चालू झाला तर हे प्रदूषण होतच असतं। त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणून लोट्यामधील या तलारीवाडीच्या समोरच्या साईडला म्हणजे मेन रोडच्या समोरच बाजूला एक प्लॉट आहे छोटासा, आणि तो प्लॉट आहे योजना कंपनीवाल्याचा प्लॉट आहे। आणि त्या प्लॉटवरती जी राख येते आपली, जी एक म्हणजे विषारी कंपनीची जी राख असते, ती राख इथं उघड्यावर नेऊन टाकलेली आहे। त्याचा सॅम्पल पण घेतलाय आणि त्याच्यामध्ये ती राख जी आहे इथं दिवसा ढवळ्या ओपन प्लॉटवरती ही टाकलेली जाते। आणि ह्याच राखेचं आता पाऊस चालू असल्यामुळे ही पाऊस पडतो आणि या राखेचं जे पाणी आहे ते निसरून नाल्यामार्फत नदीला मिळालं जातं। आणि मग प्रत्येक वेळी लोटे MIDC वरती काही ना काही हे असे प्रसंग होत असतात। आत्ताच या पावसाळी अधिवेशनामध्ये शेखर निकम साहेबांनी हा जो रासायनिक केमिकल आहे त्याचा प्रश्न उद्भवला होता, काढला होता, आणि त्याच्यावरती आदरणीय पर्यावरण मंत्री आदरणीय पंकजाताईंनी सांगितलं होतं की अशा कंपन्यांवरती कठोर कारवाई ही होईल। आता देखील हे असं उघड्यावरती केमिकल रासायनिक जी काय कोटिंग पावडर असते ती इथं टाकलेली आहे। माझी देखील मागणी आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याच्या या कंपनीवरती तात्काळ कारवाई करावी। हा प्लॉट कुणाचा आहे, हे कुठून कसं काय टाकलं गेलं, इथं गुरं देखील फिरत असतात, हे उद्या जर बळी जर गेले तर मला सर्वस्वी जबाबदार ही कंपनी असेल, ज्या कुठल्या कंपनीने हे टाकलं असेल। आता हा प्लॉट तर योजना कंपनीचा आहे, मला वाटतंय ज्याचा प्लॉट असेल त्यांनीच टाकला असेल, कदाचित याच कंपनीने टाकलं असेल। या कंपनीवर तात्काळ कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 15 दिवसानंतर जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नियंत्रण मंडळ चिपळूण याच्या समोर आंदोलन करेल, याची दक्षता घ्यावी। वेंगुर्ले तालुक्यातील मठ ते कुडाळ या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गावरती विद्युत वितरण कंपनीच्या ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता भूमिगत विद्युत वाहिनीसाठी JCBच्या सहाय्याने 31 मे ते 3 जुलै या कालावधीत या मार्गावरील साईड पट्टीवरती खोदकाम केलंय। साईड पट्टी बुजवण्याच्या सूचना देऊनही ती तशाच ठेवल्याने यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले आहे। या प्रकरणी कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी कुडाळ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ठेकेदार भीमराव घाटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल कुडाळ मठ या महामार्गालगत NCRMP प्रोजेक्ट अंतर्गत भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याचं काम चालू होतं। ते काम चालू असताना PWDच्या व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि PWDच्या JEनी मिस्टर बामणे यांनी प्रत्यक्षरित्या येऊन सदर कामाचा पंचनामा करून 2 JCB व मशीन ड्रम उचलण्याचे मशीन पोलीस स्टेशनला हजर केलेले आहे। ते हजर केल्यानंतर दिनांक आज त्या सर्व मशिनरीची कागदपत्रे ची पूर्तता करून ते जाधव मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करून ती वाहनं पाठीमागे पाठवलेली आहे। भूमिगत विद्युत वाहिनीचं काम जे चालू होतं ते अचानकपणे थांबवलं। महावितरणने म्हणजे PWDने रस्त्याची झालेली पडझड दुरुस्तीसाठी एस्टिमेट महावितरणला सबमिट केलेला आहे व थोड्याच कालावधीमध्ये ते पैसे भरून रोड रिस्टॉलेशनचं काम PWD करणार आहे। असे असताना सुद्धा PWDच्या
अधिकाऱ्याने वैयक्तिक स्वार्थापोटी ते काम थांबवलं व माझं वाहनांचं व माझ्या लेबरांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केलेलं आहे। ही योजना भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्याची हे जनतेला 24 तास विद्युत पुरवठा मिळावा ही कल्याणकारी योजना असताना सुद्धा पीडब्ल्यूडी आपल्या वैयक्तिक पीडब्ल्यूडीचे अधिकारी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी सतत काम आणत आहेत। सिंधुदुर्गच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे। पेण तालुका श्री गणेश मूर्तींसाठी जगप्रसिद्ध आहे। पेण तालुक्यातील घराघरामध्ये गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत। यंदा 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे, त्या दृष्टीने जुलै व ऑगस्ट या महिन्यात रात्रंदिवस काम करून श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण कराव्या लागतात। हे सर्व काम लाईट असण्यावरती अवलंबून असते, परंतु अवेळी 1 महिना आधीच सुरू झालेल्या पावसामुळे व महावितरणाकडून सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गणपती मूर्तींच्या घेतलेल्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सर्व गणेश मूर्ती कारखानदारांसमोर उभे ठाकले आहे। गणेश मूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास कारखानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची भीती कारखानदारांनी व्यक्त केली आहे। यावेळी महावितरणाला निवेदन देऊन गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पवित्रात यायला लावू नका असा सज्जड दम महावितरण अधिकारी श्रीकांत देवघर यांना दिली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पेण जगभर प्रसिद्ध आहे गणपती मूर्तींसाठी। यंदाची 27 ऑगस्टची तारीख आहे गणपतीच्या चतुर्थीची आणि घराघरातला माणूस कंटाळलाय ही तर गोष्ट बाजूलाच झाली, पण पेणच्या गणपती कारखान्यांना सारखा लाईट जाणं आणि तो 2 मिनिटात येणं आणि परत जाणं हे असह्य झालेलं आहे। खरं हे सगळे जे जमले ज्यांचे कारखाने चालू आहेत अजिबात वेळ नाही त्यांना कामातून, तरी आम्ही MSEBीत आलोय। रोज वेगवेगळे लोक येतात तरी यांना बिलकुल परवा नाही, तर आम्ही अर्ज दिलाय, त्याच्यात आंदोलनही होईल लगेचच असं त्यांना सूचना दिले। त्यांच्याकडनं उत्तरं नेहमीचीच थोपाथोपीची आहेत, पण याचा काहीतरी गांभीर्याने विचार व्हावा, नाही तर खरोखर तीव्र आंदोलन होईल। गणपतीचं सगळ्यांना माहिती आहे, बँक ऑफ इंडिया ही आमची लीड बँक आहे। जवळजवळ 200 कोटी रुपयाचं लोन एका दिवसासाठी हे सगळे गणपतीवाले घेतात। कोणाचं 10 लाख आहे, कोणाचं 50 लाख आहे, कोणाचं कोटी आहे, आणि हे सगळं या 27 ऑगस्टला फेडायचं असतं आम्हाला या एका गणपती दिवशी। जर अशी लाईटची स्थिती असेल आणि हे गेले 3 महिने चालूच आहे, आता आम्ही शेवट आलोय आणि आता जुलै ऑगस्टला हेच चालू राहिलं तर हे सगळं लोन MSEBीने फेडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। रत्नागिरी शहरालगत असलेल्या उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। मुसळधार पावसात या रस्त्यावरती पाणी साचल्याने या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे। वाहन चालकांना, विशेष करून महिला वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या रस्त्याचे काम कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली होती, मात्र पावसाळा सुरू होऊन देखील 1.5 महिना झाले तरी देखील नगर परिषद किंवा शिरगाव ग्रामपंचायतीचा एकही अधिकारी किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा येऊन साधी चौकशी देखील करून गेलेला नाहीये। सध्या नगर परिषदेवरती प्रशासक राज असल्याने नागरिकांची पंचायत होत आहे, मात्र शिरगाव ग्रामपंचायतीमधील सदस्य याच भागातील असूनही इथल्या रस्त्याची डागडुजी न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये या रस्त्याचा व गटारांचा प्रश्न मिटला नाही तर पालकमंत्र्यांच्या समोर उपस्थित राहून नागरिक आपल्या संतप्त भावना व्यक्त करणार आहेत। याला शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य जबाबदार असतील असे बोलले जात आहे। श्रीवर्धन तालुका कायमच पर्यटन दृष्टीने मुंबई पुण्यातील पर्यटकांचा केंद्रबिंदू राहिलेला आहे। महाराष्ट्रातून इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे, पण अशा निसर्गरम्य ठिकाणी मागील काही वर्षांपासून मायनिंग चालू झाल्यामुळे संपूर्ण निसर्गाची आतोनात हानी होत आहे। श्रीवर्धन तालुक्यातील अनेक गावात सद्यस्थितीत मायनिंगसाठी डोंगरच्या डोंगर फोडले जात असून कधीही भरून न निघणारी निसर्गहानी होत आहे। मायनिंगसाठी करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे तसेच खाणकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामुग्री आणि वाहतुकीची साधने संपूर्ण परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली असून पशु पक्षी तसेच मानवी जीवनावरती याचा अत्यंत धोकादायक असा परिणाम होत आहे। या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने बागेमध्ये कोकणचा हापूस आंबा, काजू, कोकम, पेरू अशी विविध फळझाडे शेतकऱ्यांनी लागवड केली आहेत, परंतु हवेतील वाढलेल्या धुळीकणांमुळे भविष्यात या फळझाडांपासून मिळणारे उत्पन्न बंद होणार अशी भीती येथील स्थानिक शेतकऱ्यांना वाटू लागली आहे।
खाणकाम केलेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून यामध्ये साठणारे पाणी जमिनीत मुरत असून हेच पाणी आजूबाजूच्या गावात विहिरीत मिळू शकते। असे दूषित पाणी विहिरीत मिळाल्यास येथील ग्रामस्थांना भयानक आजारांना सामोरे जावे लागण्याची भीती प्रत्येक ग्रामस्थ यांच्याकडून व्यक्त केली जात आहे। मायनिंग मधून काढण्यात आलेले दगड माती वाहून नेण्यासाठी अवजड वाहनांचा वापर होत असून नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेण्यात येत असते। तसेच जास्त फेऱ्या मारता याव्यात म्हणून ही अवजड वाहने भरधाव वेगाने चालवतात, त्यामुळे अनेक वेळा अपघातांचा सामना करावा लागत आहे। या वाहतुकीला सुद्धा स्थानिकांचा कायम विरोध होत आहे। एवढे होऊनही कोणतेच संबंधित अधिकारी वर्ग याकडे लक्ष द्यायला तयार नाहीयेत। तसेच सर्वच लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत। सोबतच या खाणकामाचे ठेकेदार हे स्थानिक पुढारी यांना हाताशी धरून हे सर्व मायनिंग करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। महाड तालुक्यातील आंबेशिवथर गावातील शेतकरी संतोष मालुसरे हे गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांच्या डोळ्या देखत बिबट्याने लहान वासरावरती हल्ला केला। संतोष मालुसरे हे एकटे होते, मात्र त्यांनी जीवाची पर्वा न करता बिबट्यावरती त्यांनी दगडफेक केली, तरी देखील बिबट्या तेथून हलेना। शेवटी संतोष मालुसरे यांनी मोटारसायकल गाडी चालू केली आणि मोठमोठ्याने रेस करत हॉर्न वाजवले, तेव्हा बिबट्याने तेथून पळ काढला। भर दिवसा बिबट्या जर अशा प्रकारचा हल्ला करत असेल तर शिवतर विभागातील विद्यार्थी जंगलातून येत जात असतात। आता मात्र या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आल्याचे पाहायला मिळत आहे। या गंभीर विषयाकडे वन विभाग लक्ष देईल का असा सवाल शिवतर विभागातील नागरिक करत आहेत। सध्या रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसत असून रस्त्यांची अनेक ठिकाणी चाळण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पोलादपूर महाबळेश्वर हा रस्ता देखील वाहतुकीसाठी मुख्य मानला जाणारा रस्ता आहे। या रस्त्यावरती नेहमीच वर्दळ असते। पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर बाजिरे गावच्या नजीक मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळत असल्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे सदर ठिकाणचे खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी वाहन चालक करत आहेत। कुडाळ शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। मात्र आज पावसाने उसंत घेतल्यामुळे पूर ओसरला आहे। तेथील 3 ते 4 घरांमध्ये पुराचे पाणी गेले, मात्र तेथील नागरिक आधीच दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले, त्यामुळे नागरिकांच्या घरातील वस्तूंचे किरकोळ नुकसान झाले। यंदा या नगरच्या बाजूने वाहणाऱ्या ओहळातील गाळ काढला गेल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली नाहीये। सर काल भरपूर पाणी आलं होतं आणि अचानक पाणी आल्यामुळे काही सामान मला उचलता आलं नाही आणि म्हणजे घरात सगळं पाणी जाऊन सामानांची विल्हेवाट म्हणजे खराब झालं, पीठ वगैरे सगळं असं धान्य वगैरे ते आता मी फेकून टाकलंय। आता ठीक आहे, आता पाणी जरा ओसरलंय, आता म्हणजे स्वच्छ करून आलंय मी घरात। कुडाळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये गेले 2 दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती। पण ही पूरस्थिती निर्माण झाली असताना याचा नागरिकांना गेल्या 2 वर्षापूर्वी किंवा गेल्या काही वर्षापूर्वी जसा फटका बसला तसा फटका यावेळी बसलेला नाही। त्याचे मुख्य कारण म्हणजे यावर्षी प्रशासन आणि नाम फाउंडेशनच्या वतीने या ओहळमधलं हा नाल्यामधला गाळ काढण्यात आला आणि याचा परिणाम म्हणून ज्या प्रमाणात पाणी पूर्वी यायचं त्या प्रमाणात आलं नाही, कमी प्रमाणात पाणी आलं आणि 2 ते 3 घरांमध्ये पाणी गेलं, पण त्यांचं तेवढं काही नुकसान झालं नाही असा आमचा अंदाज आहे आणि आम्ही जाऊन सुद्धा स्वतः आलो। यापुढे भंगसा नदीचा जो पुढचा भाग आहे कबिल कट्टा ते पुढील बावपर्यंतचा त्या नदी पात्रात जो गाळ साचलेला आहे तो काढावा अशी आम्ही मागणी करणार आहोत। तसेच शहरातील केळबाईवाडी असेल, लक्ष्मीवाडी असेल, या ठिकाणी जे ओहळ आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावर पुराचं येतं, त्या ठिकाणी सुद्धा हे गाळ उपसा करावा अशी मागणी आम्ही लवकरच प्रशासन तसेच स्थानिक आमदार निलेशजी राणे यांच्याकडे करणार आहोत। थकीत बिलांवरून रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदार संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। जिल्ह्यातील 500हून अधिक ठेकेदारांची 700 ते 800 कोटींची बिलं शासनाकडे लटकलेली आहेत।
केलेल्या कामाचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदार हतबल झालेले आहेत। आर्थिक कोंडीमुळे बँकांचे देणी देखील थकलेले असल्याने ठेकेदार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। शासनाकडून गणेशोत्सवापूर्वी बिल मिळावीत यासाठी ठेकेदारांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे। यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य ठेकेदार उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातील आम्ही सर्व ग्रासलेले ठेकेदार कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत। आम्ही गेले 4 वर्ष काम करतोय, परंतु या 4 वर्षामध्ये तिमाही हप्ता जो येतो तो तिमाही हप्ता आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी हेडमध्ये 5 ते 10% पेमेंट मिळतंय आणि आमची ही अवस्था पाहता फार दयनीय अवस्था आहे। ही अवस्था म्हणजे बँकवाले घरात येऊन बसतायत, आमच्या कार्यालयात येऊन बसतायत आणि त्यांना आम्ही कितीही खरं बोलण्याचा प्रयत्न केला तरी ते आमच्यावर आज विश्वास ठेवायला तयार नाही आहेत। एक ठेकेदार म्हणजे कुठला तरी वाईट माणूस आहे अशी त्यांची आज भावना तयार झालेली आहे आणि म्हणून आम्ही एवढे दुःखी आहोत की कुठल्या तरी वाईट हेतूला आमचा हा ठेकेदार जाऊ नये। एवढीच मी परमेश्वराला प्रार्थना करेन की आज महाराष्ट्रात जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 60 ते 65 ठेकेदाराने आमच्या आत्मदहन केलानी, परंतु आम्ही आजपर्यंत संयमतेने काम करतोय। फक्त आमची विनंती एवढीच आहे की आपल्याला जर 100% पैसे देता येत नसतील तर नका देऊ, परंतु कमीत कमी आम्हाला 50% तरी रक्कम द्या की जेणेकरून आमचे बँक असतील, फायनान्स असतील किंवा एकमेकांच्या व्यवहारात असलेले देणेकरी असतील यांना आम्हाला पेमेंट देता येईल। एवढीच आमचं शासनाला विनंती राहील। ॲडव्हान्स बिल कामं कोण करतोय याची कल्पना नाही, त्यामुळे आमच्याकडे अशी पद्धत नाही आहे की ॲडव्हान्स बिल करायची, कारण आम्ही केलेल्या कामांचीच जर पैसे मिळत नसतील तर ॲडव्हान्स बिल कामं कशी करावी हा प्रश्नचिन्ह आहे साहेब। कोकणात होणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळणे, झाड पडणे अशा घटना वाढत चालल्या आहेत। 2 जुलै रोजी दापोलीमधील शिरवाने गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 वरती मध्यरात्री भले मोठे अवढव्य झाड कोसळले। झाड पडल्याने शाळेचे नुकसान झाले, मात्र कोणतीही इतर जीवितहानी झालेली नाहीये। मराठा साम्राज्याचे महान सरखेल आणि समुद्र प्रवाहावरती अधिराज्य गाजवणारे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या 296व्या पुण्यतिथी निमित्त आज अलिबागमध्ये विविध उपक्रमांद्वारे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक संस्थांच्या वतीने त्यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। स्थानिक शाळातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले, तर इतिहास अभ्यासकांनी आंग्रे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या रणनीती, शौर्य व योगदानावरती प्रकाश टाकलाय। यावेळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल आदी मान्यवर उपस्थित होते। या अभिवादन सोहळ्याने त्यांच्या स्मृतींना उजाळा देत स्थानिक जनतेमध्ये अभिमानाचे व श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही जिल्ह्यातील अग्रगण्य आणि बलाढ्य ग्रामपंचायत आहे। गेले कित्येक दशकापासून ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडे राहिलेली आहे। विद्यमान महिला आणि बाल विकास मंत्री तथा आमदार आदिती तटकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सुद्धा याच जिल्हा परिषद गणातून झाली आणि त्यामध्ये त्यांनी खणखणून यश संपादन केलं। म्हणून ही ग्रामपंचायत तालुक्यात खासदार सुनील तटकरेंचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा उल्लेखली जाते। दिनांक 3 जुलै रोजी ग्रुप ग्रामपंचायत वरसे येथे उपसरपंच पदासाठी पोटनिवडणूक पार पाडण्यात आली। यामध्ये उपसरपंचपदी सौ मयुरी आतेश पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उपसरपंचपदी महिला रुजू झाल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत असून ग्रामपंचायत हद्दीतील महिलांचे प्रश्न अधिक वेगाने सोडवले जातील असे सांगण्यात येत आहे। पनवेल मतदारसंघाचे माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्तूशेठ पाटील यांच्या स्मारकाचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे। 9 जुलै रोजी स्मारकाचे अनावरण करण्यात येणार आहे। 8 जुलै रोजी माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ पाटील
यांचा 8 जुलै हा जयंतीचा दिन आणि त्या दिवशी त्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा आपण या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उजव्या बाजूला तयार केलेला आहे। त्या स्मारकाचं उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण सोहळा 8 जुलैला 11 वाजता या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब, अध्यक्ष रयत शिक्षण संस्था यांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे। ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत। त्याचसोबत विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे, माजी विधान परिषद सदस्य दत्तात्रय सावंत हे या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।